नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशन 2024च्या प्रत्येक टप्प्यावर मी आपल्यापर्यंत माहिती घेऊन येत आहे। वेटरनरी ॲडमिशनचा रिजनल कोठा, त्यानंतर रिजनल कोठाचे दोन्ही राऊंड, स्टेट कोठाचा हा पहिला राऊंड, VCI ॲडमिशन, अशा विविध ॲडमिशनच्या अनुषंगाने मी आपल्यापर्यंत माहिती घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, केवळ वेटरनरीज ॲडमिशन तर नाही तर याशिवाय BA-MS ॲडमिशन, BH-MS ॲडमिशन किंवा बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि BSc नर्सिंग यासारख्या अनेक कोर्सेसची माहिती मी आपणासमोर वेळोवेळी घेऊन येत असतो। मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांपर्यंत जेन्युइन माहिती घेऊन जाणे हाच असतो। यामध्ये कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझी विनंती राहील की त्यांनी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करावे, जेणेकरून वेटरनरी शिवायही जे काही कोर्सेस आहेत जे की विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत, परंतु आपल्याला त्याबद्दलची माहिती नसते, या सर्व कोर्सेसच्या अपडेट माहितीसह, जेन्युइन माहितीसह मी आपल्यापर्यंत उपस्थित राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चव्हाण ABC काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशनचे जे स्टेट कोठा आहे तर त्या स्टेट कोठ्याचे आज पहिल्या राऊंडची यादी प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही यादी पाहिल्याच्या नंतर आपल्याला खरंच आश्चर्य होईल। इतक्या हाय लेवलला, इतक्या अपर साईडला हे मेरिट जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। खूपच अप्पर साईडला मेरिट गेल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रातील या 5ही कॉलेजचा जर विचार केला तर मेरिट हे अतिशय वरच्या मार्कावर क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, जर मी प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजचं मेरिट मी आपल्याला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर सर्वात प्रथम आपण जर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीला 592 मार्कावर 591 मार्कावर मुंबई वेटरनरी कॉलेज किंवा 592 मार्कावर मुंबई वेटरनरी कॉलेज ॲडमिशन मिळालेलं आहे। ज्या शेवटचा विद्यार्थी आहे तो 592 मार्कावर क्लोज झालेला आहे। तर महाराष्ट्रातला सर्वात कमी मार्कावर 581 मार्कावर ओपनचा कॅन्डिडेट हा उदगीर कॉलेजला लागलेला आहे। यावरून आपल्या लक्षात येईल की वेटरनरीच्या ॲडमिशनचा मेरिट किती हाय लेवलला गेलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रात MBBSचा जर ॲडमिशनचा जर विचार केला तर जे प्रायव्हेट कॉलेजेसचे आहेत किंवा सेमी गव्हर्नमेंट म्हणून, तर त्या कॉलेजचं 602ला ओपनचं मेरिट क्लोज झालेलं आहे। आणि म्हणजे शेवटचा विद्यार्थी हा 602ला ओपन कॅटेगरीचा लागलेला आहे। तर त्याच धर्तीवर जर विचार केला तर 592 मार्कावर मुंबई वेटरनरी कॉलेजला सगळ्यात शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे। आणि एकूणच जर सर्वच कॉलेजचा जर विचार केला तर 581 या मेरिटवर किंवा या मार्कावर उदगीर कॉलेजच्या शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे। यानंतर 584 मार्कावर परभणी कॉलेज, 591 मार्कावर शिरवळ कॉलेज आणि 585 मार्कावर नागपूर कॉलेज हे ओपन कॅटेगरीसाठीचं क्लोज झालेलं आहे। म्हणजे ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर सगळ्यात कमी 581 आणि सगळ्यात जास्त 592 सगळ्यात कमी हे उदगीर कॉलेज आणि सगळ्यात जास्त हे मुंबई कॉलेजचा मेरिट गेल्याचं आपल्याला दिसून येईल। यानंतरच्या कॅटेगरी जर पाहायला विचार केला तर SCBC कॅटेगरीतील सगळ्यात कमी मार्कावरचा जो विद्यार्थी आहे तो 540 मार्कावर कॅन्डिडेटला ॲडमिशन मिळालं आहे उदगीर कॉलेजला। आणि सर्वात हायेस्ट 590 मुंबई कॉलेज। इथेही एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे की SCBCचे मेरिट सुद्धा 592ला जर ओपनचं मेरिट क्लोज झालेलं असेल मुंबईचं, तर त्या ठिकाणी 590ला हे SCBCचं मेरिट क्लोज झालेलं आहे। त्यामुळं आणि 576 मार्कावर शिरवळ कॉलेज, 557 मार्कावर परभणी वेटरनरी कॉलेज आणि नागपूर वेटरनरी कॉलेज सुद्धा 557 मार्कावर क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगायची आहे की SCBCच्या मेरिटमध्ये जर आपण विचार केला तर मुंबई वेटरनरी कॉलेजमध्ये ओपन आणि SCBCच्या मार्कामध्ये फारसं मेरिटमध्ये फारसं अंतर नाही, परंतु इतर ठिकाणी मात्र थोडाफार आपल्याला फरक असल्याचं दिसून येऊ शकतं। त्यानंतरचा जर कॅटेगरीचा विचार केला तर आपण EWS। विद्यार्थी मित्रांनो, EWS या कॅटेगरीचं मेरिट जर आपण 10% जागा ह्या वेगळ्या राखून ठेवलेल्या आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटने हे रिझर्वेशन दिलेलं होतं, 10% जागा या सर्वच ज्या कॅटेगरीला रिझर्वेशन आहे अशा कॅटेगरीसाठी या EWSच्या 10% जागा असतात। आणि या EWSच्या जागेचा जर विचार केला तर आपल्याला 502 मार्कावर उदगीर कॉलेज म्हणजे सगळ्यात कमी मेरिट जे आलेलं आहे तर 502। या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की हे मेरिट बऱ्यापैकी कमी आहे असं आपल्याला दिसेल। त्यानंतर 516 मार्कावर परभणी वेटरनरी कॉलेजचं ॲडमिशन मिळालेलं आहे। आणि मुंबई वेटरनरी कॉलेजला 557, 580 शिरवळ वेटरनरी कॉलेज आणि 534वर नागपूर वेटरनरी कॉलेजचे शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण जर पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर ती आहे OBC कॅटेगरी। OBC कॅटेगरीमध्ये
या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मेरिट असल्याचं दिसून येईल. या ठिकाणी 582 वर नागपूर वेटरनरी कॉलेज क्लोज झालेलं आहे, 586 वर मुंबई वेटरनरी कॉलेज क्लोज झालेलं आहे, 579 वर परभणी आणि उदगीर वेटरनरी कॉलेज, तर 578 वर शिरवळ वेटरनरी कॉलेज क्लोज झाल्याचं आपल्याला दिसून येईल. मुलींचा जर विचार केला तर शिरवळ कॉलेजला 527 मार्कावर सुद्धा एक ओबीसीच्या विद्यार्थिनीला ॲडमिशन मिळाल्याचे आपल्याला या रिझल्टवरून किंवा याच्यावरून दिसून येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एससी कॅटेगरीमध्ये सुद्धा 504 मार्कावर नागपूर वेटरनरी कॉलेज आणि क्लोज झालेला आहे. तर 536 मार्क लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 536 मार्कावर शिरवळच्या वेटरनरी कॉलेजला एससीच्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. 494 मार्क मुंबई, त्यानंतर 490 आणि 491 अनुक्रमे उदगीर आणि परभणी कॉलेज क्लोज झाल्याचं किंवा परभणी कॉलेजच्या शेवटच्या विद्यार्थी असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये आपल्याला माहित आहे की एसटी कॅटेगरीचं मेरिट हे फार जास्त येत नाही, कारण एसटी कॅटेगरीमध्ये व्हॅलिडिटीचा इश्यू असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मेरिट हे आपल्याला फार खालच्या साईडला असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु या ठिकाणी मात्र त्या एसटी कॅटेगरीचं सुद्धा मेरिट हे 426 मार्कावर मुंबई वेटरनरी कॉलेज, शिरवळ वेटरनरी कॉलेज 400 मार्कावर, 349 मार्कावर परभणी वेटरनरी कॉलेज, तर 355 मार्कावर उदगीर वेटरनरी कॉलेजच्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झाल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला जर पाहायचं गेलं तर विजय कॅटेगरीसाठी फक्त परभणी वेटरनरी कॉलेजला जागा होती आणि ते 552 मार्कावर शेवटचा विद्यार्थी विजय एनटी कॅटेगरीतून ॲडमिशन झाल्याचे आपल्याला भेटू शकेल. यानंतर एनटी बी साठी 2 जागा होत्या, त्यातली एक जागा मुंबई वेटरनरी कॉलेजला होती, त्या ठिकाणी 536 वर मेरिट गेलेलं आहे. तर दुसरी जागा होती परभणी वेटरनरी कॉलेजला, त्या ठिकाणी 515 वर मेरिट गेल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, NTC कॅटेगरीसाठी सुद्धा 3 जागा होत्या, एक होती नागपूर वेटरनरी कॉलेज, या ठिकाणी 565 मेरिट गेलेलं आहे. दुसरी होती मुंबई वेटरनरी कॉलेज, या ठिकाणी 569 मेरिट गेलेलं आहे. आणि तिसरी कॅटेगरी आहे आणि तिसरी जागा जी आहे तर ते उदगीर वेटरनरी कॉलेजला आहे, या ठिकाणी सुद्धा मेरिट 581 वर गेलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा खूप वरच्या अप्पर साईडला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. NTD कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत, त्या एक होती नागपूर कॉलेजला 586 मार्क आणि दुसरी आहे 581 मार्क मुंबई वेटरनरी कॉलेजला. विद्यार्थी मित्रांनो, एकंदर आपण सर्वच कॅटेगरीचा जर विचार केला तर वेटरनरीचं जे ॲडमिशन आहे तर हे खूपच अप्पर साईडला गेल्याचं दिसून येतं. म्हणजे MBBSच्या ॲडमिशनच्या नंतर विद्यार्थ्यांनी वेटरनरीला प्रिफरन्स दिले असल्याचं किंवा वेटरनरी ॲडमिशन घेण्याबाबत विद्यार्थ्यांचा कल वाढलेला असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरीच्या या पहिल्या राऊंड नंतर काय कट ऑफ असू शकेल, मला तर असं या ठिकाणी एक गोष्ट अजून आपल्याला सांगायची आहे की हा जो कट ऑफ आहे तर हा कट ऑफमध्ये फार काही आता म्हणजे फार कमी येईल असं मला वाटत नाही. कारण याचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, MBBSचा फर्स्ट राऊंड हा झालेला आहे. MBBSच्या फर्स्ट राऊंडची ॲडमिशन झालेली असल्यामुळं जे ह्या वेटरनरीच्या ॲडमिशनसाठी इच्छुक आहेत तर हे विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी कुठल्याच कॉलेजला ॲडमिशन म्हणजे MBBSसाठी तरी मिळालं नाही आणि साहजिकच MBBSसाठी जर ॲडमिशन मिळाली नसेल तर त्या विद्यार्थ्यांचा कल हा वेटरनरीकडे असल्याचं आपल्याला आता या ठिकाणी दिसून येऊ शकतं. त्यामुळं या मेरिटमध्ये फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही. तरी विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आपलं 19 तारखेपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि जर तुम्ही 19 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन किंवा सीट अलॉट झालेली आहे आणि ज्यांनी 19 तारखेपर्यंत ॲडमिशन कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग केली नाही किंवा हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन घेतलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांचं मात्र आपोआप ॲडमिशन म्हणजे त्यांचं अलॉटमेंट रद्द होतं आणि त्या ठिकाणी वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळू शकतं. वेटिंग यादीसुद्धा 20 तारखेला आपल्याला माहिती आहे. वेटरनरीसाठी सेकंड राऊंडच्या आधी एक वेटिंग राऊंड असते, तर त्या वेटिंग राऊंडची यादी 20 तारखेला प्रसिद्ध होणार आहे. तर ते आणि या ठिकाणी अजून वेटरनरीच्या ॲडमिशनच्या ज्या पहिल्या राऊंडचा जो रिजनल राऊंडसाठी जे नियम होते तर ते नियम जसेच्या तसे स्टेट कोट्यासाठी सुद्धा लागू असतात. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा सीट अलॉटमेंट झालेली आहे आणि पहिल्या प्रिफरन्सची सीट अलॉट झालेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी जर कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग केलं नाही तर ते दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी पात्र असणार नाही, असं या ब्राउचरचं वाचन केलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्राउचरचं जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ॲडमिशनसाठीचं त्या ब्राउचरचा पूर्ण अभ्यास करावा. वेटरनरीच्या ॲडमिशनसाठीचे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या ॲडमिशन डॉक्युमेंट्स घेऊन आपण ॲडमिशनसाठी सज्ज राहावं. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन या सीट अलॉट झालेली आहे अशांनी, आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेली नाही तर त्यांना आता वेटिंगच्या एक संधी आहे. वेटिंग नंतर सेकंड राऊंड आहे. सेकंड राऊंड झाल्याच्या नंतर ज्या काही जागा रिक्त राहत असतात
रिजनल कोठ्याच्या आणि स्टेट कोठ्याच्या याची एकत्रित मर्जिंग होऊन एक वेटरनरीची प्रक्रिया पुन्हा ही प्रक्रिया होत असते. त्या सर्व प्रक्रियेचा मी अपडेट आपल्याला वेळोवेळी देणारच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.